तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या वेबसाईटवर जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्याचा ऑप्शन शासनाने दिलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकता. तक्रार कशासाठी? तर पैसे बंद झाले त्यासाठी. पैसे बंद झाले, आमचे पैसे सुरू करा यासाठी तक्रार. मग तक्रार कोणत्या बहिणी करू शकतात? तर ज्या बहिणींची केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झाले किंवा केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले किंवा मग अपात्रतेच्या जे काही अटी आहे, तुमच्या घरी 4 चाकी कार असेल, कुटुंबात सरकारी नोकरी असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, एका राशन कार्डवर जास्त अर्ज भरले असेल, या सर्व अटीमुळे जर तुमचे पैसे बंद केले असेल आणि तुम्हाला वाटते की आम्ही पात्र आहोत, तर त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची या टॉपिकवर मी 4 ते 5 ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहे. तरी पण आजच संध्याकाळी जे आहे ते नवीन आणि एक फ्रेश व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. टोटल जे काही तक्रार ऑनलाईन पद्धतीने कशी करायची त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. आज संध्याकाळी व्हिडिओ येणार. पण भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न येत होते कमेंट बॉक्समध्ये की ऑनलाईन तक्रार जर आपण केली तर ऑनलाईन तक्रार करण्याचा काही फायदा आहे का? ऑनलाईन तक्रार करण्याचा फायदा आहे का? ऑनलाईन तक्रार केल्यानंतर बंद झालेले पैसे सुरू होईल का? ऑनलाईन तक्रारीचं उत्तर किती दिवसात मिळते? या 2 ते 3 प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी तुम्हाला काही पुरावे दाखवतो. जे तक्रार मी ऑलरेडी टाकलेल्या होत्या त्यांचे उत्तर शासनाकडून काय आलेले आहे ते पुरावे सर्वात आधी पाहून घ्या. बघा, एक पहिली तक्रार या ठिकाणी आहे मागच्या वर्षीची, ते मी टाकलेली होती. त्या तक्रारीचं उत्तर शासनाकडून आलेलं आहे की तुमच्या बँक ऑफ इंडिया आधार संलग्न खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. या बहिणीचे पैसे जेव्हा येत नव्हते, जमा होत नव्हते, त्यांच्याकडे 2 ते 3 अकाउंट होते. त्या दुसऱ्याच अकाउंटमध्ये चेक करत होत्या, पण पैसे त्यांचे दुसऱ्याच अकाउंटमध्ये येत होते, जे अकाउंट डीबीटी ऍक्टिव्ह होतं. ऑनलाईन तक्रार केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या डीबीटी असलेल्या बँक खात्यामध्ये, बँक ऑफ इंडिया या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. त्यांनी चेक केल्यानंतर त्याच खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा होत होते. तक्रारीचं उत्तर मिळते. दुसरी तक्रार बघा, या ठिकाणी दुसरी तक्रार सुद्धा तुम्हाला उत्तर या ठिकाणी दाखवतो. या तक्रारीचं उत्तर आलेलं आहे की एका राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त अर्ज भरले असल्यामुळे डायरेक्ट मंत्रालयातून अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. मंत्रालयातून अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर एक तक्रार आणखी बघा, आता ही तक्रार सुद्धा टाकलेली आहे की केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झालेले आहे, त्यामुळे केवायसी करण्याची संधी द्यावी. पण तक्रार इन रिव्ह्यू मध्ये आहे, अजूनपर्यंत तक्रारीचं उत्तर आलेलं नाही, तक्रार चेक झालेली नाही. याचा अर्थ काय? तर तक्रारीचं उत्तर मिळते. पण बघा, आता पैसे जर बंद झाले असेल तर तक्रार करणे महत्वाचे आहे का? याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला देत आहे. आणि पैसे त्याबद्दल सुरू होईल का? बघा, आता आपले पैसे कशामुळे बंद झाले? आपले पैसे बंद झाले केवायसीच्या चुकीमुळे, केवायसी न केल्यामुळे किंवा मग अपात्रतेच्या अटीमुळे. काहीतरी ऑप्शन शासनाला आपल्या आधार नंबरवर आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी पॉइंट सापडलेला आहे पैसे बंद करण्यासाठी. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण पात्रच आहोत, कशा प्रकारे? तर बघा, ITR म्हणून एक ऑप्शन भरपूर लाडक्या बहिणींना आला आहे. ITRचा मुद्दा सर्वात जास्त बहिणींना आला आहे, त्यामुळे शासनाने पैसे बंद केले. पण ITR बघा, झिरो ITR सुद्धा लोनसाठी वगैरे किंवा शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी वगैरे भरला जातो, त्यामुळे सुद्धा पैसे बंद करण्यात आले. तर या पद्धतीची तुम्ही तक्रार करू शकता. तुम्हाला जर वाटते की पात्र आहे, आम्हाला लाभ मिळाला पाहिजे, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा. आणि तुम्हाला माहीतच नाही की कोणत्या कारणामुळे पैसे बंद झाले, नेमकं कारण काय आहे, महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहिती मिळत नाही. माहिती मिळत असेल तर ठीक आहे, पण तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली तर तुम्हाला पैसे कशामुळे बंद झाले त्याचं सुद्धा उत्तर मिळेल. सोबतच तुम्ही केवायसी मध्ये समोर पात्र होणार का, तुम्हाला केवायसी साठी नंतर संधी मिळेल का, याचं सुद्धा तुम्हाला शासनाकडून जे आहे ते अधिकारी तुमचा आधार क्रमांक चेक करून उत्तर देतील. त्यापेक्षाही महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा अर्ज शासनाच्या टेबलवर पुन्हा जाईल. तक्रारीच्या मार्फत अधिकाऱ्यांपर्यंत तुमचा अर्ज जाईल, ते तुमचा अर्ज चेक करतील आणि त्यामध्ये जर सरकारची चुकी असेल तर तुमचा अर्ज शासनाकडून पुन्हा ऍक्टिव्ह केला जाईल, तुमचे केवायसी पास केले जाईल आणि कदाचित तुमचे पैसे सुरू सुद्धा केले जाऊ शकते. शासनाकडून काही ना काहीतरी रिप्लाय तुमच्यासाठी
येईल. तर बघा, तक्रार केल्यानंतर तक्रारीचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 महिना वाट पाहावं लागू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा जाऊ शकते. कारण तक्रार करण्याची संख्या खूप जास्त वाढलेली आहे. कमीत कमी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची कमतरता असू शकते. त्यामुळे तक्रारीचं उत्तर आता उशिरा मिळत आहे, पण मिळत आहे. तर बघा, तक्रार करायची की नाही किंवा मग त्याचा काही फायदा आहे का? तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल. तक्रार कशी करायची या टॉपिकवर मी संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. ऑनलाईन तक्रार कशी करायची पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी संध्याकाळी येईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.